नागपूरमधल्या वनदेवी नगर या ठिकाणी तरुणाच्या हत्येनं खळबळ उडाली आहे। सोहेल चंद असं हत्या झालेल्या या तरुणाचं नाव आहे। तो वनदेवी नगरमधील चौकात उभा असताना आरोपींनी तिथे येऊन त्याच्यावर धारदार शस्त्रानं वार केले। त्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या सोहेलला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलंय। जुन्या वादातून ही हत्या झाली असं बोललं जातंय। या प्रकरणी आता आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये 3 आरोपी असल्याची माहिती आहे। नागपूरमधल्या वनदेवी नगर या ठिकाणी तरुणाच्या हत्येनं खळबळ उडाली आहे। सोहेल चंद असं हत्या झालेल्या या तरुणाचं नाव आहे। तो वनदेवी नगरमधील चौकात उभा असताना आरोपींनी तिथे येऊन त्याच्यावर धारदार शस्त्रानं वार केले। त्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या सोहेलला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलंय। जुन्या वादातून ही हत्या झाली असं बोललं जातंय। या प्रकरणी आता आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये 3 आरोपी असल्याची माहिती आहे।